पुढील 2 दिवस मुंबईत पावसाचा अंदाज। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची चिन्ह। कोकणात आणि घाट माथ्यावर सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज। पावसामुळे बळीराजा सुखावला। शरद पवारांनंतर काँग्रेसकडून बंद मागे। आज काळे झेंडे आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन। महाराष्ट्र बंद निमित्तानं पुण्यात आज मोर्चाचं आयोजन। मवियाकडून काढण्यात येणारा मोर्चा। महाल ते अलका टॉकीज परिसरात मोर्चा। महाराष्ट्र बंद हायकोर्टानं ठरवला बेकायदेशीर। बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याची तंबी। हायकोर्टाच्या निर्णयानं विरोधकांची कोंडी। बंद मागं घेऊन पवारांचा उद्धव ठाकरेंना शह। संपाचं श्रेय उद्धव ठाकरेंना मिळवून न देण्याची खेळी। उद्धव ठाकरेंच्या बंदला शरद पवारांचा खो। लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडकी बहीण सुरक्षित योजना काढणार। नाशिकच्या मेळाव्यातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना निवेदन। आरक्षणासह इतर मागण्यांकरता पाठिंबा देण्याचं आवाहन। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली उदय सामंत यांची भेट। महिला सशक्तीकरण आणि मेळाव्यादरम्यान घेतली भेट। मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर करण्याची केली आहे मागणी। इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेत आमदार दत्ता भरणे भावने। काम करूनही वाट्यात काटे टाकले जात असल्याची खंत। पेसा भरती संदर्भात आंदोलनाची तीव्रता वाढली। आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक। माजी आमदार जेपी गावितांचं बेमुदत उपोषण। धुळ्यात मुसळधार पावसाची हजेरी। जिल्हाभर सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।